आजचा जो संदेश आहे त्या संदेशाला मी टायटल देण्याचा प्रयत्न करत होतो. काल दिवसभरामध्ये वेगवेगळे शीर्षक माझ्या मनामध्ये येत होते की काय टायटल, ह्याला काय शीर्षक द्यावं ह्या संदेशाला. त्यापैकी एक शीर्षक रिच इन युअर सोल, तुमच्या प्राणामध्ये किंवा तुमच्या जीवामध्ये तुम्ही धनवान व्हावं किंवा देवाच्या दृष्टीने तुम्ही धनवान व्हावं. तिसरं की बाबा मागच्या काही दिवसामध्ये मी धनाविषयी उपदेश करत आहे की धनाविषयी, आणि काही दिवस प्रभू जसं चालवेत मी या रिचनेस त्याच्यावर मी उपदेश करणार आहे. आणि हे गरजेचं आहे प्रियांनो. आता रिचनेसच्या बाबतीत बोललं की लोकांना वाटतं आता परत देण्याविषयी पास्टर बोलतील. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ओके, आणि हे कधीच विसरू नका. मी ज्या वेळेला देवाच्या वचनातून काही गोष्टी बोलतो, देण्याविषयी बोलतो किंवा कशाबद्दल बोलतो, कोणालाही जबरदस्ती नाही आहे, कोणालाच नाही आहे. देव कधीच भिकारी नाही आहे. ट्राय टू अंडरस्टँड दॅट. हे तुमच्या भल्यासाठी आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही ते केलं नाही, हे तुमचं नुकसान आहे, हे देवाचं नुकसान नाही आहे. गॉड इज नॉट अ गॉड हू डज इट फॉर प्रेशर. तो काही खंडणी मागणारा नाही आहे. तू हे नाही केलं तुला मी हे देणार नाही, असा नाही आहे. गॉड लव्ज यू. ओके, देवाने किती प्रेम केलं. जर तुम्ही ते 2 कोरिन्थीकरासपत्र 8 अध्याय 9 वचन वाचाल तर तुम्हाला ते देवाची कृपा, देवाचं प्रेम समजून येईल. ओके, काय काय केलं त्यांनी प्रेम. ओके, 2 कोरिन्थ 8 अध्यायाचं 9 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे. हा त्यांनी एक मनात विचार करून म्हटलं. चर्चला त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे. यू नो इट. आता प्रश्न आहे, तुम्हाला माहीत आहे का? फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला माहीत आहे का? देवाची कृपा माहीत आहे का? काय कृपा? कृपा म्हणजे काय? खूप लोकांना मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चेसमध्ये उपदेशाला जातो, वेगवेगळ्या गावात जातो आणि त्या मंडळीला विचारतो, होय देवाची कृपा काय? लोकांना माहीत नसतं देवाची कृपा काय आहे. आणि मग इथं पॉल म्हणतो तुम्हाला माहीत आहे. काय माहीत आहे त्याला? देवाची कृपा काय माहीत आहे? कृपा म्हणजे काय? मी ज्यासाठी योग्य नाहीये ती गोष्ट मला मिळणं, माझ्या अशक्तपणामध्ये त्याची शक्ती पूर्ण जाणं. माझ्या सगळे म्हणाल का, मी ज्यासाठी योग्य नाही ती गोष्ट मला मिळणं आणि माझ्या अशक्तपणामध्ये त्याची शक्ती पूर्णतेत जाणं. हालेलुया. प्रियांनो, हे 2 अर्थ आम्ही विसरता कामा नये की मी अशक्त आहे पण त्याची शक्ती माझ्यामध्ये. आणि तो म्हणतो यू नो द ग्रेस ऑफ अवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला ठाऊक आहे. काय आहे? दॅट दो ही वॉज रिच, तो धनवान असता. तो धनवान असता. किती धनवान होता येशू? किती धनवान आहे येशू? येशूचं धन किती आहे? किती धन आहे? किती? खूप म्हणजे किती? किती धनी आहे तो? किती धनी आहे? काउंटलेस. तरी थोडस आपण किती धनी आहे तो? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. योहानाच्या शुभवर्तमान 1 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता. जे काही निर्माण झालं ते सर्व त्यांनी निर्माण केलं, त्याच्याद्वारे निर्माण केलं. म्हणजे पृथ्वी त्यांनी निर्माण केली, चंद्र त्यांनी निर्माण केला, सूर्य त्यांनी निर्माण केले, तारे, ग्रह
जे काही आहे ते सर्व त्याच्याद्वारे झालेलं आहे. इमॅजिन, किती श्रीमंत आहे तो, किती श्रीमंत आहे. माय गॉड. त्याचं समृद्धी किती आहे. बा, एवढा मोठा, एवढा श्रीमंत व्यक्ती काय झालं? धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला. कोणासाठी? कोणासाठी? माझ्यासाठी. सगळं माझ्यासाठी. हे रेव्हलेशन होण्याची गरज आहे. एवढा श्रीमंत व्यक्ती माझ्यासाठी गरीब झाला. आमेन. पुढं, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही त्याच्या दारिद्र्याने धनवान व्हावे. पहा प्रियांनो, एखादा श्रीमंत व्यक्ती काय करतो? ये ना इकडं 2 मिनिटं. ओके, एखादा श्रीमंत व्यक्ती, मी श्रीमंत व्यक्ती आहे, खाली थांब. श्रीमंत व्यक्ती आहे, मी श्रीमंत व्यक्ती आहे आणि हा गरीब व्यक्ती आहे. ओके, त्याच्या दारिद्र्य हा जो शब्द आहे ना, इट्स अ कर्स. हा श्रापाचा शब्द आहे. तुम्हाला मी सांगतो, जो वापरलेला आहे, तुम्हाला त्या दारिद्र्याचा अभ्यास करायचा असेल, त्या श्रापाचा अभ्यास करायचा असेल, तर अनुवादाच्या आपण जाऊ नये तिथं 28व्या अध्यायामध्ये 15 वचनापासून त्या अख्ख्या शेवटच्या इतकं भयानक दारिद्र्य आहे. त्याच्या तो तुमच्यासाठी दरिद्री झाला. बघा, ह्या जगातला व्यक्ती काय करू शकतो? ह्याला उचलून वर ये. मला नाही उचलता येणार ह्याला. पण ह्याला उचलून वर घेऊ शकतो आणि माझ्या बरोबर बसू शकतो. बरोबर? खाली जा परत. हा दरिद्री आहे. समजून घ्या. उदाहरण, मी श्रीमंत आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं माहिती आहे? तो खाली आला, दरिद्री झाला, ह्याला उचललं आणि ह्याला माझ्या जागी ठेवलं. आमेन. लक्षात ठेवा, त्यांनी स्वतःला वर, तो पहिले दरिद्री झाला आणि ह्याला उचलून म्हटलं, तू श्रीमंत व्हा, माझी इच्छा आहे. आमेन. माझी इच्छा आहे. तू दरिद्री होता, तू श्रापित होता, तुझे श्राप मी घेतलेले आहेत, तुझे श्राप त्या वधस्तंभावर वाहिलेत. माझी इच्छा आहे की तू समृद्ध व्हावा. हालेलुया. थँक्यू. पण प्रियांनो, हे समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्हाला हे कळत नाही, हे रेव्हलेशन होणं गरजेचं आहे. प्रगटीकरण जोपर्यंत आम्हाला होत नाही, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी आम्हाला समजत नाही. येशू ख्रिस्त श्रापित झाला. गलतीकरासपत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये आणि 14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ज्यानं मी जे काय बोललो ते गलतीकरा पत्रात पौलाने वेगळ्या रीतीने लिहिलेलं आहे. गलतीकरासपत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. माझ्यासाठी येशू ख्रिस्त श्राप झाला आणि त्याने आपल्या नियमशास्त्राच्या शापापासून, त्याने मला नियमशास्त्राच्या शापापासून, तो नियमशास्त्राचा श्राप, तो अनुवादाचं पुस्तकाचा 28 अध्याय 15 वचनापासून त्या शेवटच्या वचनापर्यंत लिहिलेला आहे. नियमशास्त्राचा श्राप. खंडणी भरून सोडविले. मला खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, तो श्रापित आहे, असा शास्त्रलेख आहे. जो वधस्तंभ, काही दिवसानंतर आपण तो वधस्तंभ साजरा करणार आहोत. त्या वधस्तंभाकडे पाहणार आहोत. वर्षातून एकदा उत्तम शुक्रवारच्या दिवशी त्या वधस्तंभाबद्दल आपण विचार करतो. तो श्रापित झाला त्या वधस्तंभावर. पण देवा स्तुती असो, तो फक्त श्रापित झाला नाही, तर देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केला. आमेन. पुढं यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये, ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, मला मिळावा. सगळे म्हणाल का? अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये मला मिळावा. कोणाला मिळावा? किती आशीर्वाद आहे अब्राहमाला? किती मिळाले आशीर्वाद अब्राहमाला? 7 आशीर्वाद. कुठले कुठले आशीर्वाद? आता वाचू नका, पण उत्पत्तीच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनामध्ये
मी तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण करेन, मी तुला आशीर्वादित करेन, मी तुझे कल्याण करेन, मी तुझे नाव मोठे करेन, जे तुझे अभिषिक्त त्याचे मी अभिष्ट करेन, जे तुझ्या अनिष्टितांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. सगळे म्हणा, माझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. ऐका प्रियांनो, तुम्हाला त्याने उचलून त्याच्या जागी आणलं. ह्यात उद्दिष्ट हा की पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुमच्याद्वारे आशीर्वादित व्हावे. आमेन. तो तुम्हाला का समृद्ध करतो? वाय ही मेक्स यू रिच. तुम्ही लोकांना दाबावं नाही. पहा, ही या जगाची पद्धत आहे, ह्या युगाची पद्धत आहे. तुम्ही तुमची माइंडसेट बदलणं गरजेचं, तुमची विचार प्रक्रिया बदलणं गरजेचं आहे. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आणि परत आज सांगू इच्छितो. जोपर्यंत तुम्ही आत समृद्ध नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर समृद्ध होऊ शकत नाही. यू हॅव टू बी प्रॉस्परस इन इनर मॅन. तुमच्या आतमधल्या मनुष्यात तुम्ही समृद्ध होण्याची गरज आहे. तुम्ही देवाच्या दृष्टीने समृद्ध होण्याची गरज आहे. जर तुम्ही आतमध्ये समृद्ध झाला नाही तर तुम्ही बाहेर समृद्ध होऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं, जे काही आत आहे तेच मुखावाटे बाहेर येतं. परमेश्वर काय गोष्ट पाहतो? हृदय पाहतो. राईट? परमेश्वर हृदयाला पाहतो. आपल्याला त्यासाठी 3 योहानाचं पत्र, याचा पहिला अध्याय, म्हणजे एकच अध्याय आहे तिथं 3 योहानामध्ये, आणि 2रं वचन वाचूया आपण. आता मला मराठीत काय लिहिलेलं आहे आपण थोडंसं ते कम्पेअर करून पाहूया. प्रिय बंधू, प्रिय भाऊ, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे. योहानाचे 3 पत्राचा 2रं वचन. हा, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे. ऍक्च्युली हा जो आत्मा शब्द आहे ना, त्या ठिकाणी तिथं वाचलं पाहिजे. जसा तुझा जीव सुस्थितीत आहे. रमाबाई काय म्हणते बघूया आपण. ओके, योहान 3 योहान याचा 2रं वचन. ओके, हे प्रिया, जसा तुझा जीव सुखी आहे. और इंग्लिश मध्ये द्या ना, I pray that you prosper in all things and in health, just as your soul prospers. जसा तुझा जीव सुखी आहे असं तसे तसे तू सर्व गोष्टी सुखी असावे आणि आरोग्यात असावे म्हणून मी प्रार्थना करतो. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, हा, तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. या ठिकाणी तुमच्या पहिले जीवाबद्दल म्हटलेलं आहे. जर तुझा जीव सुखी असेल तर बाहेर जे काही आहे ते प्रॉस्परस असणार आहे आणि तुला आरोग्य देखील असणार आहे. हालेलुया, हालेलुया. सगळे म्हणा हालेलुया. द प्रॉब्लेम इथं आहे की मी पहिले माझ्या आतल्या मनुष्याला बलवान करायला पाहिजे. प्रॉस्पर मी आतमध्ये व्हायला पाहिजे. कारण जे काही आत आहे प्रियांनो तेच मुखावाटे बाहेर येतं. जे काही आत आहे तसेच तुम्ही असता, तसेच तुम्ही असता. तुमच्या आतमध्ये काय आहे? तुम्ही जर आत समृद्ध आहात तर तुम्ही बाहेर समृद्ध आहात. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही आत व्यभिचारी आहात, ऐका, जर तुम्ही आतमध्ये व्यभिचारी आहात तर तुम्ही बाहेर व्यभिचारी आहात. हॅलो, हॅलो. जर तुम्ही आतमध्ये पापाचा द्वेष करत नाही ना, तुम्हाला माहिती आहे परमेश्वराचं भय धरणं म्हणजे, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय? सगळे म्हणा, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे पापाचा द्वेष करणं. जर तुम्ही पापाचा द्वेष करत नाही, तुम्हाला जेव्हा केव्हा संधी मिळेल तुम्ही पाप करा.
जर तुम्ही व्यभिचाराचा द्वेष करत नाही, ओनली मौका मिलना चाहिए. तुम्हाला आवडो ना आवडो, संधी मिळायला पाहिजे. यू विल सिन. तुम्ही विचार कराल. जर तुम्ही आतमध्ये काम नाही केलं तर. लक्षात ठेवा, दॅट्स अ रियालिटी, दॅट्स अ ट्रुथ. हे सत्य आहे. कारण अशा काही संधी येतात, शत्रू अशा काही संधी घेऊन येतो की जे तुम्हाला व्यभिचार करायला लावतील. तुम्ही अशा समाजामध्ये, अशा काळामध्ये आपण जगत आहोत. सातत्याने टीव्हीच्या द्वारे, मूव्हीजच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे, रील्सच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या मनावर हे सर्व जगाचे व्यभिचार, जगाच्या गोष्टीचा नुसता. आणि मग जर तुम्ही त्याच्यावर अरे चलताय यार, आणि आतमध्ये यू स्टार्ट लव्हिंग. बाहेर प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक्यू. पण आतमध्ये जर यू डिडंट वर्क इन युअर इनसाइड मॅन, आय विल टेल यू, आय विल राईट, मी तुम्हाला एक लिहून देतो, ज्या क्षणी तुम्हाला संधी मिळेल, यू विल सिन. यू हॅव टू हेट इनसाइड. आतमध्ये त्या पापाचा द्वेष करायला शिकलं पाहिजे. यू हॅव टू रेझिस्ट इट. नो, आय विल नॉट. माझं जीवन प्रभूसाठी गौरवी आहे. हालेलुया. मी अनुभवातून सांगतो तुम्हाला, तुम्हाला आवडो न आवडो, वेगवेगळ्या संध्या आल्या, पण एकच गोष्ट माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं भय होतं, आणि त्यामुळं देवाच्या गौरवासाठी आपण जगू शकतो प्रियांनो. आमेन. तुम्हाला आवडून, दिस इज अ ट्रूथ ऑफ द लाईफ. आतमध्ये जसे तुम्ही आहात तसं बाहेर. आणि यू हॅव टू वर्क इनसाइड. पहा, बायबलचं वचन सांगतं, इफिस्करास पत्र 3 अध्याय 20 वचन. इफिस्करास पत्र 3 अध्याय 20 वचन. इफिस्करास पत्र जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या, माझ्यामध्ये कार्य करणाऱ्या. लक्षात ठेवा, माझ्या बाहेर नाही, माझ्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे. हे विसरू नका. माझ्यामध्ये कार्य. प्रियांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्यामध्ये कार्य करणारी शक्ती कुठली आहे? भीतीची आहे, पापाची आहे, का माझ्यामध्ये विश्वासाची शक्ती काम करते? माझ्यामध्ये परमेश्वराच्या भयाची शक्ती कार्य करते. माझ्यामध्ये या आतमध्ये मी काय करत आहे? इट इज व्हेरी इसेन्शियल. कारण देव परमेश्वर काय पाहतो? इथं बसलेलो असताना देव परमेश्वर काय पाहतो? मी ज्यावेळेस प्रभूकडे, मी तुम्हाला सांगतो, जी मी माझी तयारी करतो चर्चला, प्रीचिंगची, कुठं पण ज्या ठिकाणी मी उभा राहतो, मी पहिले माझ्या हृदयाची तयारी करतो. आय प्रिपेअर माय हार्ट बिफोर गॉड. माझं देवासमोर. कारण एक दिवस मला देवासमोर उभं राहायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एक दिवस मला हिशोब देणं लागतो. मी हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, बहिणींनो, माझ्यामध्ये कार्य, बायबलचं वचन सांगतं की तुमच्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे. हालेलुया. आणि म्हणून हे जे आहे हृदय, हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. मग आता पास्टर धनापासून सुरू केलं. अरे पहिले आतमध्ये तू धनी बन. यू हॅव टू बिकम रिच इनसाइड यू. पण लक्षात ठेवा, धन हे फसवणारी गोष्ट आहे. आपण, माझी इच्छा आहे तुम्ही एक वचन वाचा. 1 तिमोथेला पत्र 6 अध्याय आणि 9 वचन. 1 तिमोथेला पत्र याचा 6 अध्याय 9 वचन. 1 तिमोथेला पत्र 6. परंतु जो धनवान होऊ पाहतात, जे धनवान होऊ पाहतात, ते परीक्षेत, पाशात आणि मनुष्यास नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. अरे बापरे. बट दोज हू डिझायर टू बी रिच fall into temptation and snare and into many foolish and harmful lust which draw men
इन डिस्ट्रक्शन पर्डिशन. जे धनवान होऊ, सगळे म्हणा, जे धनवान होऊ पाहतात. जे धनवान होऊ पाहतात. प्रियांनो, ह्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो. देवाची इच्छा आहे की तुम्ही धनवान व्हावं, माझी इच्छा आहे की तुम्ही धनवान व्हावं. पण तुम्ही समजून घ्या, जे स्वतः धनवान होऊ पाहतात आणि ज्यांना देव धनवान करू इच्छितो, हा फरक आहे. आणि तिथं तुम्हाला अभ्यास करायला, शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. पवित्र शास्त्र, मी धनवान होऊ पाहतोय. मी म्हणत नाही, देवाचं वचन हे ना 1000% शुद्ध केलेलं सोनं आहे. हे वचन आहे ना, असं घडणारच आहे. जे धनवान होऊ पाहतात, ते श्रीमंत होऊ पाहतात, ते परीक्षेत पडणार. त्या दिवशी मी कोणासंगती तरी बोलत होतो. देवाचा फार मोठा सेवक होता. त्या संगती बोलत होतो आणि त्या संगती बोलत असताना आम्ही अशा विषयाकडे आलो, एप्स्टीन फाईल बद्दल. आणि मग आम्ही बोलत होतो. तो म्हटलं, पास्टर हे काही नाही आहे. तुम्हाला माहित आहे का, हे एप्स्टीन फाईल सारख्या अशा कितीतरी गोष्टी ज्या अजून प्रगट झाल्या नाहीयेत, ह्या पृथ्वीवर घडत आहेत. ज्या अजून प्रगट झालेल्या नाही आहेत, दिसून आलेल्या नाही आहेत. आपण ह्या गोष्टी पाहतो आणि आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं. आपण म्हणतो, अरे हे काय आहे वगैरे वगैरे. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या या जगामध्ये आहेत. अरे बाप, जे धनवान हो पाहतात ते परीक्षेत, काय म्हटलेलं आहे, परीक्षेत, पाशात आणि मनुष्यास नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. आणि त्यातलं 10वं वचन वाचूया. कारण द्रव्याचा लोभ द्रव्य वाईट नाहीये. द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटांचे मूळ आहे. सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. कशापासून बहकले आहेत? विश्वास. कशापासून बहकले आहेत? विश्वासापासून द्रव्याच्या माग लागून, विश्वासापासून. आज मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या भावांनो बहिणींनो, जो आतील मनुष्य आहे तो विश्वासाने बलवान असण्याची गरज आहे. आपण शेवटच्या काळामध्ये शेवटची मंडळी आहोत आणि शेवटच्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताने पत्र लिहिलेलं आहे. शेवटच्या मंडळीला येशू ख्रिस्ताने पत्र लिहिलेलं आहे. जर तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जाल तर तुम्हाला ते पत्र वाचायला मिळेल. आणि ती लवदिकियाची मंडळी आहे. त्या लवदिकेच्या मंडळीला म्हटलं, अरे तू उष्ण असलास तर बरं होतं, किंवा तू उष्ण नाही, थंड नाहीये, तू कोमट आहेस. कारण माहितीये, तू स्वतःला म्हणतो मी श्रीमंत आहे. 3रा अध्याय 16 वचन. पण तू तसा नाहीस. आपण 15 पासून वाचूया ना. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्णही नाहीस, हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरं होतं रे. तू गरम असला असता किंवा उष्ण असला असता, नाही, आणि थंड असला असता, दोन्ही पैकी काहीतरी असलं तर बरं होतं. पण तू तसा नाहीस. कोंबट आहेस. तू काय आहेस? कोंबट आहेस. तू प्रभूच्या कार्यासाठी तू उष्ण पण नाहीयेस आणि तू थंड पण नाहीयेस. तू मध्ये कुठेतरी आहेस. नाही, काहीतरी प्रभूला मी नाही. शेवटच्या काळातली मंडळी बरं काही. त्याचं कारण ती का तशी वागत आहे ती पहा. ते पण तुम्हाला सांगितलंय त्या मंडळीला. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी म्हणत नाही, प्रभू म्हणतो, मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकेन. कारण तू शीत नाहीयेस आणि तू उष्ण नाहीयेस. मी धनवान आहे. तू पहा, आता या ठिकाणी याचं कारण लिहिलं आहे.
मी धनवान आहे, मी धन मिळविले आहे मी धन मिळवलेले आहे, व मला काही उणे नाही. आता मला काही गरज नाही रे. मला चर्चची गरज नाही, मला सेल ग्रुपची गरज नाही, मला सेवा करण्याची गरज नाहीये, मला काय गरज नाहीये. माझं आहे, भरपूर आहे, मी धनवान आहे, बस मला पुरेल असं सर्व आहे. शेवटपर्यंत पुरेल एवढं सर्व आहे माझ्याजवळ. असे तू म्हणतोस. काय म्हणतो तो? असे तू म्हणतोस. धन आहे माझ्याजवळ, भरपूर धन आहे असे तू म्हणतो. माझ्या भावानं बहिणं, बी केअरफुल. ही शेवटच्या काळातली मंडळी, त्याला प्रभू म्हणत आहे, तुमचं धन, तुमच्याजवळ किती धन असू दे, मी तुम्हाला सांगतो, एक मिसाईल पडला ना, हॅलो, काय ठप, बरोबर की नाही निखिल? एक मिसाईल, आणि किती किती दूर जातो तो मिसाईल. किती किलोमीटर जातो? सध्या सगळे युद्धजन्य गोष्टी बघतायत नाही का? नाही, आज सगळेजण युद्धामध्ये नाही, आज क्रिकेटमध्ये गुंतलेले आहेत. मी कशाही विरोधात नाहीये, पण एक गोष्ट आहे, दे बापाला, गॉड वॉन्ट्स यू टू बी रिच. God wants you to be rich. God wants you to be protected. तुमच्या घरावर कुठलं मिसाईल पडू नये म्हणून परमेश्वर तुमच्या घराच्या भोवती कुंपण घालू इच्छितो. प्रियांनो, सैताना देवासमोर उभा राहिला, परमेश्वर त्याच्याबद्दल साक्ष तो. कोणाबद्दल? तो योबाबद्दल. माझ्या मुलाला भेटला का बाबा? तो बघ, परमेश्वर माझं भय कसा धरतोय. मनापासून, अंतःकरणापासून तो पापाचा द्वेष करतो. त्याला भेटला का? सैतान म्हणतो, उगीच द्वेष धरत नाही आता. तू त्याच्या घराला कुंपण घातले ना, मला काही करता येत नाही. लक्षात ठेवा, परमेश्वराचं भय धरणाऱ्याच्या घराभोवती देवाचं कुंपण असतं, अग्नीचा कोट असतो. मला काही हात लावता येत नाही त्याला, मला काही करता येत नाही. कुंपण तर काढून पहा. माझ्या भावानं बहिण, परमेश्वराचं भय हे अत्यंत आशीर्वादाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला सांगत आहे ते समजून घ्या. नीतिसूत्रे 22:4 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचं भय, नम्रता आणि परमेश्वराचं भय याचं पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन हे आहे. नम्रता व परमेश्वराचे भय, ह्युमिलिटी, नम्रता फार कठीण मिळते. नम्रता व परमेश्वराचं भय यांचे पारितोषिक, याचं पारितोषिक धन, सन्मान व जीवन ही होय. देवाला तुम्हाला धनी बनवायचं, आवडो न आवडो, पण तो म्हणतो नम्रता आणि परमेश्वराचं भय आहे का? परमेश्वर त्या गोष्टी तुम्हाला देऊ इच्छितो. God wants to bless you. मी कुठं होतो, काय प्रचार करत होतो? योबाबद्दल बोलत होतो? नाही, मी प्रकटीकरणाच्या पुस्तकाबद्दल बोलत होतो. 3रा अध्यायामधून बोलत होतो आणि 16 वचन. तू म्हणतो मी धनवान आहे. शेवटच्या काळाच्या मंडळीला बद्दल माझं मला कमी काही नाही. मला त्या मित्रांची गरज नाही. काल मी बरेचसे लीडर्स आले होते, त्या लीडर्सला मी सांगत होतो, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ, तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल, यू नीड अ मेंटर हू इज अ स्पिरिच्युअल मेंटर. तुम्हाला असे मित्र पाहिजेत. तुम्हाला असे, जर तुम्हाला पापामध्ये पडायचं नाही तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर तुम्हाला पापामध्ये पडायचं नाहीये, बघा लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन असे 2 ठिकाणी जगू शकतं. मी पापी जीवन पण जगू शकतो आणि कोणालाच कळणार नाही, तर जमलेला कोणाला माहिती समजणार नाही, पण देव सगळं पाहतो. ओके, पण जर मला पवित्र जीवन जगायचं, आय नीड फ्रेंड्स, स्पिरिच्युअल फ्रेंड्स. असे मला लीडर पाहिजेत ज्यांच्याकडे मी माझं हृदय उडू इच्छितो. लक्षात ठेवा प्रियांनो, हे गरजेचं आहे. तुम्ही धनवान व्हावं,
तुम्ही जाऊ, आपण देवाच्या वचनात जाऊया. हा, मला काही उणे नाही असे मला तू काही म्हणतोस. मला कोणाची गरज नाही, मला चर्चची गरज नाहीये, मला काही गरज नाही, मला काही करण्याची गरज नाहीये. आय डोंट नीड पीपल, आय डोंट नीड सेल ग्रुप, आय डोंट नीड देम, आय डोंट नीड देम. हा त्यांचा स्वभाव होता. मला आहे ते पुरेसे आहे, ही मानसिकता झाली होती. आय डोंट नीड, मला युथ ग्रुपला यायची गरज नाही, मी बरा आहे, माझं लग्न झालेलं आहे. हॅलो, आता तिघा चौघा युथ लीडरचं लग्न झालंय आणि त्यांना मी युथ ग्रुपला पाहिलंच नाही. हॅलो, प्रेज द लॉर्ड. मी सांगत नाही, येशू ख्रिस्तानी कारण सांगितलेत. मी बैल विकत घेतला, माझं लग्न झालं, माझं अजून शेत विकत घेतलं. मी बोलत नाही, ते येशू ख्रिस्ताचे कारण आहेत. नाही, मी जसा पहिले होतो तसा शेवटपर्यंत मी असणार आहे. मी कमिटेड असणार आहे. हालेलुया. पुढे वाचूया ना, मला कोणाची गरज नाही आहे. हा, पण तू कष्टी, दीन दरिद्री, तू कष्टी, दीन दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहेस. बापरे, देवाच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने श्रीमंत आहे. देव म्हणतो तू कष्टी, दारिद्री, उघडा वागडा. तू किती ब्रँडेड कपडे घातलेत रे. काय ब्रँडेड? किती सर्वात महाग शर्ट कितीला आहे? ब्रँडेड शर्ट कितीला? सेलिब्रिटी समोर येतो ना, ह्यांनी या ब्रँडचा एवढा कॉस्टली शर्ट घातलं, झगा घातला, कपडे घातले. आपल्या एका चांगल्या व्यक्तीबद्दल 10 लाखाचा सूट घातला. हॅलो, दॅट्स इन द आईज ऑफ गॉड. अरे क्षमा करा, मी हा शब्द वापरतो, तू नागडा आहेस. हॅलो, देवाच्या दृष्टीने काय कपडे घालला. वाचू, आपण पुढे जाऊया. आता प्रभू तुम्हाला सल्ला देतोय. ह्याकरिता मी तुला मसलत देतो, मी तुला मसलत दे. सगळे म्हणा, देव परमेश्वर मला मसलत देतोय, सल्ला देतोय. देवाने, ऐकून माझ्या बरोबर बोला, देवाने काईनाला सल्ला दिला होता. काईनाने तो सल्ला स्वीकारला नाही आणि आपल्या भावाचा खून केला. ही खरी गोष्ट सांगतो. देव म्हटला, ऐक, तुझा राग ताब्यात ठेव, नाही तर पाप दाराशी उभा आहे, तुझ्यावर तो हल्ला करेल. आज देवाचं मसलत तुम्हाला मला येत आहे. मी तुला सल्ला देतोय. देव परमेश्वर, मी तुला मसलत करतोय. काय करतोय मसलत? पहा, मसलत देतो की धनवान व्हावे. धनवान होण्यासाठी म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. हा, 1 मिनिट. सगळे म्हणा, अग्नीने शुद्ध केलेलं सोनं. काय हो अग्नीने शुद्ध केलेलं सोनं? हे ने 52 कशी सोनं आहे ना, हे देवाचं वचन अग्नीने शुद्ध केलेलं आहे. पण तेवढंच नव्हे, तर 1 पेत्र 1 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जो तुमचा पारखलेला विश्वास, जो विश्वास तुमचा पारखलेला आहे, पारखलेला विश्वास, तुमचा विश्वास पारखलेला आहे का? इज युअर फेथ इज टेस्टेड. का जस्ट विश्वास इथं, माझा देवावर विश्वास आहे, मला माहित आहे, पण इथं बुद्धीवर आहे. तुम्ही यासाठी सोशिले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करीता, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाचे, असे हे तुमचे विश्वासाचे परीक्षेत उतरणे, विश्वासाचे परीक्षेत उतरणं, त्यापासून प्रशंसा, गौरव व मान ही फळे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळाली. विश्वासापासून परीक्षेत उतरणं. सगळे बोलत नाहीत, परत माझा विश्वास परीक्षेत उतरलेला पाहिजे. विश्वास परीक्षेत उतरणं.
शद्रक मेशक अबेदनेगोंचा विश्वास त्या अग्नीतून पारखलेला विश्वास होता. देव ठेवेल तर ठेवेल, मरायला आम्ही तयार आहोत. And we will not bow down. आम्ही नाही करणार. अग्नीतून फेरले. त्या एलियाच्या काळामध्ये त्या विधवेचा विश्वास पारखलेला होता. टेस्टेड फेथ. मुठभरच पीठ आहे, मुठभरच पीठ आहे. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही जण भाकर करून खाणार आहे आणि मरणार आहे. एलिया म्हणाला, पहिले मला करून टाक, मला दे. परमेश्वर म्हणतो, बघा, जेव्हा परमेश्वर एखादी गोष्ट बोलतो ना, तो एखादी गोष्ट करायला लावतो, तो अभिवचन देऊन करायला लावतो. तो जबरदस्तीने करत नाही. तुम्हाला आवडो न आवडो समजून घ्या. देवाच्या वचनामध्ये जेव्हा तुम्ही देवाला देता, पुन्हा पुन्हा सांगेन, 1000 वेळा सांगेन, देव भिकारी नाहीये. गॉड गिव्स प्रॉमिस टू यू. तू मला पहिले दे. आणि पहा, परमेश्वर म्हणतो, काय म्हणतो, ह्या दुष्काळामध्ये तुझ्या पिठाचा डब्बा आणि तुझी तेलाची कुपी संपणार नाहीये. आता इथं प्रश्न आहे, मला आज भाकर खायची आहे, मी आणि मुलगा भाकर खाणार आहे, पण माझ्या भावानं बहिणींनो, ह्या विधवेमध्ये विश्वास होता. सगळे म्हणा, विश्वास होता. त्या विश्वासाला पारखणं महत्वाचं होतं. तेवढे मुठभर तिने पीठ घेतलं, ते मळलं आणि त्याची भाकर बनवली आणि ती भाकर आणून एलियाला दिली. पुढच्या क्षणी मला भाकर मिळणार आहे का, माझ्या मुलाला भाकर मिळणार आहे का, माझं पोट समल मला म्हणणार आहे, मला भूक लागली आई. त्या कळवळ्याच्या उद्या मी काय सांगू, पण मी पहिले देवाच्या वचनाचा मान करणार आहे. ज्यावेळेस तिने ती भाकर घेतली आणि प्रियानो ती दिली, ह्या डब्यामध्ये अचानक पीठ आलं, त्या तेलाच्या कुपीमध्ये तेल वाढलं. पण लक्षात ठेवा, विश्वास पारखलाच जायला पाहिजे. जर तुम्ही विश्वासात पारखलेलं नसेल, देवाने आम्हाला अभिवचन दिलेले. देव म्हणतो, तुमचा दशमांश माझ्याकडे घेऊन या. आता दशमांशाबद्दल वेगवेगळे शिक्षण या जगामध्ये. नव्या करारात दशमान द्यायची गरज नाहीये. नव्या करारामध्ये तुम्ही दशमांश दिला तर तुम्ही पाप करताय. वेगवेगळे शिक्षण आहे या जगामध्ये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, अब्राहमाने दशमांश दिलेला आहे. अब्राहम जुन्या करारात नव्हता, अब्राहम कृपेच्या काळामध्ये होता. तुम्हाला आणि मला अब्राहमाची लेकरं म्हणण्यात आलेली आहे. हालेलुया. अब्राहमाच्या विश्वासाला आम्ही अनुसरणारे लोक आहोत. मला बाकी माहित नाही. दशमांशात थोडीशी गोष्ट आहे, थोडीशी. अक्षर तुम्हाला सांगतो, पैसा ही छोटी गोष्ट आहे. जर तुम्ही ज्या छोट्या गोष्टीत विश्वासू नसाल ना, मोठी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. मनी इज द स्मॉलेस्ट थिंग, इट इज इम्पॉर्टंट, पण देवाच्या दृष्टीने तोडकी गोष्ट आहे. देवाने तुम्हाला त्याच्याबरोबर अभिवचन दिलेलं आहे. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये, मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. माझ्या घरात धान्य असावे म्हणून दशमांश माझ्याकडे आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून. धान्य कशाला पाहिजे? हे धान्य त्याच्या घरामध्ये 2 गोष्टीसाठी उपयोगाला येतं. लक्षात ठेवा, गरिबांची सेवा करण्यासाठी आणि याजक जे सेवा कार्य करतात त्यांच्यापर्यंत अन्न पुरवण्यासाठी. यासाठी की मंडळीची सेवा, जी देवाच्या राज्याची सेवा आहे, वाढत जायला पाहिजे आहे. हालेलुया. नेहम्याचं पुस्तक वाचा. नेहम्याने रागवलं, अरे तुम्ही काय करताय? मंदिर कोरडं पडलेलं, याजक नाहीयेत. याजक जाऊन शेती करतायत, याजक जाऊन ते करतात जे कार्य याजकाने करायला पाहिजे ते करत नाहीयेत. तुमचा दशमांश तुम्ही घेऊन या. माझ्या भावानं बहिणींनो, ही हा दशमांश आहे, त्याच्याबरोबर अभिवचन आहे आणि हा तुमच्या विश्वासाची पारख आहे. पुढे वाचा ना काय म्हटलेलं. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून. ऐका, एकच ठिकाणी म्हटलेलं आहे. ही प्रतीती माझी प्रचिती पहा.
मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करिता वर्षवितो की नाही. कोणा करता? जे दशांश देतात त्यांच्या करता. मास्टर, कठीण आहे हो, मला माहित आहे कठीण आहे, आणि इथंच विश्वासाचे पारख आहे हो, इथंच विश्वासाची पारख आहे. मी किती तुम्हाला उदाहरणं सांगू की दारिद्र्याचं जे भिकारीपणाचं जे सामर्थ्य आहे ना, दारिद्र्याचं सामर्थ्य दशमांशाने तुटतं. फार वर्षापूर्वीची माझ्याकडे स्टोरीज आहेत, मी तुम्हाला सांगू शकतो पूर्ण दिवसभर याबद्दल. एक कोरेगाव पार्क मध्ये बसणारी भिकारी नव्हती, तिला तारण मिळालं, तिला भीक मिळायची. ही स्टोरी मी खोटी सांगत नाही, खरी स्टोरी आहे. तिला भीक मिळायची, ती त्या भिकेमधून दशांश द्यायची, दर रविवारी चर्चला जायची. एक दिवस अचानक तिच्या शेजारी येऊन कार उभी राहिली. तिची ओळख न पळत त्या बाई बरोबर, पण ती बाई तिला दरवेळेस इथं बसलेली पाहिजे. त्या जी कार आली त्या बाईने तिला म्हटलं, बाई मी तुला घर देणार राहायला, पण तुला एक काम करायचंय. माझा बंगला आहे, माझ्या बंगल्याच्या मागे एक माझी बाग आहे, आणि त्या बागामध्ये एक छोटी रूम आहे. त्या रूम मध्ये तू राहायचं, आणि त्या बागेला साफसूफ करायची, आणि दररोज पाणी टाकायचं. तू करशील का? तुला मी पगार देईन. ते बाई म्हटली, मी करेन, पण एकच अट आहे, मी दर रविवारी सुट्टी घेईन. ती म्हणे, का? मला चर्चला जायचं असतं. हालेलुया. तुम्हाला मी गोष्ट सांगतो प्रियांनो, दशमांश जीवनामधलं दारिद्र्याचं सामर्थ्य तोडतं. देण्याने हा विश्वास पारखला गेला पाहिजे. मी तुम्हाला सांगत गेलो तो खूप काही वचनं सांगू शकतो, पण विश्वासाची पारख लक्षात ठेवा प्रियांनो. मोशेची विश्वासाची पारख झाली, त्याने फारोचं घर सोडलं, आणि असं लिहिलेलं आहे, विश्वासाने देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करण्याचा त्यांनी निर्णय केला. दुःख सहन करण्याचा विश्वास असतो प्रियांनो, त्रास सहन करण्याचा विश्वास. काही लोकांना परवा दिवशी मी बोलत होतो, आशिष नाही, कोणा तरी बोलवता, सगळं आज लोकांना कम्फर्ट पाहिजे. पेमेंट सुटासाठी कोणाला पैसे, सुट्टे पैसे व्हायचे, कोणाला जायचं, ते ATM मधून पैसे काढायचे, त्यापेक्षा डायरेक्ट इथून पाठवलं, ऑनलाईन गेलं की मला इन्कम टॅक्स मध्ये पण रिबेट मिळतो. हॅलो, हा सोपं आहे. श्रम करायला नकोय, कष्ट करायला नकोय. मी सांगितलं, ठीक आहे, मी नाही सांगणार, कॅशची गरज आहे. ओके, कष्ट आहेत ना, श्रम आहेत ना, इन्कम टॅक्स रिबेट मिळणार नाही ना. प्रभूसाठी दुःख सहन करायला किती लोक तयार आहेत? कॅन वी डू दॅट? इज इट पॉसिबल? हे शक्य आहे का? मी करू शकतो का हे? मला त्रास त्या कारमधून उघडून त्या ATMच्या लाईन मध्ये जाऊन उभं राहावं लागणार आहे, किंवा बँकेत जाऊन उभं राहावं लागणार आहे. मला हे मोशे दुःख सहन करण्या, यू हॅव टू चेक युअर ओन लाईफ. आय एम नॉट गोइंग टू चेक, पण आय एम टेलिंग यू, देव म्हणतो जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुला देतो की नाही. अजून पुढे काय म्हटलेलं आहे? तू वर्षवितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकवीन. तुझ्या विरुद्ध कोणी सैतान आला तर मी त्याला धमकावीन. आय विल रेजिस्ट इट. मी त्याला धमकावीन. परमेश्वर युद्ध माझं आहे, तुझं नाही आहे. आय विल रेजिस्ट इट. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे तू निष्फळ होणार नाही, अकाली गळणार नाही. दशमांशाचा आशीर्वाद आहे. फळदायी तू होशील, तुझं फळ टिकून राहील. आमेन, हालेलुया. पुढं असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पुढे म्हटलेले सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. ह्या मंडळीतला प्रत्येक
कुटुंब मनोरम कुटुंब असणार आहे. हालेलुया. कारण ही मंडळी देणारी मंडळी आहे. दशांशाच्या बाबतीमध्ये, गोष्टींच्या बाबतीत, सेवा कार्यामध्ये, जे काही सोशल वर्कचं त्यामध्ये, हे हा 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 तुमचा प्रश्न आहे. पण ही जबरदस्ती नाहीये. प्लीज तुम्ही ज्या ज्या ठिकाणी द्या म्हणजे दिले जाईल. कसं दिलं जाईल हा विश्वास आहे, पारखलेला विश्वास आहे तुमचा. पण एक लक्षात ठेवा, त्याही पेक्षा दुसरी गोष्ट, आपलं नेकेडनेस सांभाळा. माझा वेळ संपलेला आहे, मी आता संपवत आहे. ओके, तू उघडा सापडू नयेस, तू उघडा सापडू नये. ऐका, म्हणून पांढरी शुभ्र वस्त्र धारण करा. लक्षात ठेवा, हे जे शुभ्र वस्त्र नसतील ना, ते डागाळलेले वस्त्र असतील ना. माझा तेवढा वेळ नाहीये, पण जर तुम्ही लिहून घेत असाल तर लिहून घ्या. जखऱ्याच्या पुस्तकामध्ये 3 अध्यायाच्या 1 ते 5 वचनामध्ये या ठिकाणी यहोशुआ नावाचा याजक, मुख्य याजक उभा आहे. या ठिकाणी देवदूत उभा आहे. या ठिकाणी सैतान उभा आहे. आणि सैतान त्या मुख्य याजकाला दोष देतोय. प्रभू त्याला म्हणतो, प्रभू तुला धमकाव. दोष का देतोय माहितीये? असं लिहिलेलं आहे तिथं, स्पष्ट लिहिलेलं आहे. कारण त्याचे वस्त्र मलिन होते. ज्या वेळेला तुमचे वस्त्र मलिन असतात ना, ज्या वेळेला तुमचे वस्त्र मलिन असतात ना, प्रियांनो, सैतानाला संधी मिळते दोष देण्यासाठी. यहूदाचं पत्राचा 1 अध्यायाचं 23 वचन सांगतं. यहूदाचं पत्राचा 1 अध्याय आणि 23 वचन, की देहाने डागळलेल्या वस्त्राचा तुम्ही द्वेष करा. कित्येकास अग्नीतून ओढून काढून, कित्येकाला ओढून काढायचंय, त्यांचे तारण करा, त्यांचं तारण करा. आणि देहाने डागाळलेली वस्त्रे देखील दुष्य समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकांवर दया करा. चालतंय यार, आजकाल सगळीकडे व्यभिचार चालू आहे, काय होत नाही, हे चला काही हरकत नाही, ते करत राहा. आणि प्रभूकडे, जेव्हा तू प्रभूकडे येतो ना, तुझं हृदय बदलतं, तुझ्या आतमध्ये बदलाव होतो आणि पापाचा तू द्वेष करायला लागतो. प्रभू म्हणतो, ऐका, तुम्ही धनवान होण्यासाठी हे वस्त्र, शुभ्र वस्त्र धारण करा, जे प्रभूकडून मिळालेले वस्त्र आहेत. माझ्या भावना बहिणी, आज जर तुमचे वस्त्र डागाळले तर एक गोष्ट सांगतो, जसा तो प्रकाशात आहे, योहानाचे 1 पत्र 1 अध्याय 7 वचन, जसा तो प्रकाशात आहे, जर तुम्ही प्रकाशात चालला, त्याचा पुत्र येशू याचे रक्त तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करेल. ते रोज शुद्ध करा, रोज कपडे धुवा. हॅलो, काही लोकांना सवय 2-2, 3-3 आठवडे, माहित आहे का काय हो, चांगला वास यायला पाहिजे. ते नाही, रोज त्या प्रभू येशूच्या रक्ताने शुद्ध केलेले वस्त्र धारण करा. तुमचा सुगंध देवाच्या साठी दरवळणारा असणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, डोळ्यात अंजन घालण्यासाठी अंजन घ्या. हे डोळे आहेत ना, आज प्रभू म्हणतो अंजन घ्या. काय अंजन आहे? पौलानी इफिस्कराच्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 17 वचनामध्ये प्रार्थना केली आहे. तो म्हणतो, मी गुडघ्यावर जाऊन सर्व निर्माण करत्यात, ज्याच्याकडून सर्व जगाला नाव मिळालं, त्याच्या समोर गुडघे टेकून प्रार्थना करतो की माझ्या देवाने तुम्हाला ज्ञान आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, यासाठी तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे. आणि देवाने केलेल्या पाचारणाची आशा किती मोठी आहे, त्याच्या गौरवाच्या संपत्ती किती महान आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे. त्याच्या पराक्रमाच्या कृतीवरून, त्याच्या सामर्थ्याने ओळखून घ्यावे. हालेलुया. ह्या डोळ्यामध्ये अंजन टाका. समजू द्या की ह्या जगामध्ये जी संपत्ती आहे त्यापेक्षा एक मोठी संपत्ती तुमच्याकडे आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य काम करण्यासाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक गोष्ट सांगतो आणि मग संपवतो. अलीशा, 2 राजाच्या 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, 13 आणि 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे. कधीतरी वाचा जाऊन, 13-14 किंवा त्यामध्ये कुठेतरी लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी अलीशा आणि त्याचा दास एका खोलीत झोपले होते.
रात्रीच्या समयी 10,000 लोकांचं सैन्य आलं आणि त्या पूर्ण नगराला वेढा घातला. आणि मग सकाळी उठून देवाचा सेवकाचा दास बाहेर गेला होता. अरे बापरे, एवढं सैन्य! पळत आला. हो मालक उठा, अहो आता आपण संपलो, सगळं गेलं. तो म्हटलं काय झालं बाबा? अहो अख्खं सैन्य उभं आहे बाहेर. तो म्हटलं अरे घाबरू नको, त्यांच्या जवळ जे आहेत त्यापेक्षा आमच्या जवळ जास्त आहेत. आणि हा म्हटला, हा लागला वेडासारखं बोलायला लागला राव. वेडा झालाय. काय म्हणतात त्याला, डॅमनेशिया काय तरी होतं ना तो आजार, डिमेन्शिया. काही पण बडबड करायला लागतात लोक, जे नाही ते बोलायला लागतात. डिमेन्शिया झालाय. नाही हो, डिमेन्शिया नाही झाला, त्याच्या डोळ्यामध्ये अंजन होतं. तो म्हटला, त्यांनी प्रार्थना केली. 17 वचन, मला वाटतं 17 वचन, कदाचित 16 17 ना. हा, काय म्हणतो? 2 राजे संवादाचं 17 वचन. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, ह्यांचे डोळे उघड, याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे, ह्याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, बहिणो, आज ते अंजन डोळ्यात पाहिजे. तो पहा, अलिशाच्या सोबोतालचा डोंगर. सगळे म्हणा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर. अलिशाच्या सोबोतालचा डोंगर. अलिशाच्या सभोवतालचे डोंगर. अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे, असे त्याला दिसले. तुम्हाला माहिती का तुमच्या भोवती काय आहे? जगाचा निर्माण करता येशू तुमच्यामध्ये राहत आहे. फक्त आम्हाला त्याची ओळख पाहिजे. माझे डोळे उघडले जाओ, मला हे कळो की जो माझ्यामध्ये जगात असणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हालेलुया. प्रभू माझे डोळे उघड. माझ्या भावना बहिणींनो, आज प्रभू करो आम्ही प्रभूमध्ये धनवान हो, आमचा जीव धनवान हो, आमच्या आतमध्ये आम्ही धनवान हो. पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगाचं धन तुमच्या मागे चालत येईल आणि तुम्ही पाहाल देवाचं राज्य वाढलेलं. लक्षात ठेवा, धन वाईट नाही आहे. प्लीज गैरसमज करू नका. धनाचा लोभ वाईट आहे. धन मिळवण्यासाठी केलेले जे प्रयत्न चुकीचे आहेत ते वाईट आहेत. पण आम्ही धन वाईट नाही. जर तुमच्या हातात धन असेल तर तुम्ही देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आशीर्वाद बनणार आहात. हालेलुया. कारण जेव्हा तुम्ही इथून जाणार आहात त्यावेळेस तुम्ही काय घेऊन जाणार आहात, काय नेणार आहात? तुमचे हात रिकामे आहेत. आम्हाला माहित आहे 29 वर्षाचा कोण तो राजा ज्याने अर्ध जग जिंकलं, काय ना, सिकंदर राजा. तो म्हटला, माझे हात बाहेर ठेव, जगाला कळू दे मी जग जिंकलं पण माझे हात रिकामे. तुम्ही आणि मी काही घेऊन जाणार नाहीये. पण माझ्या भावांनो बहिणींनो, जे आम्ही नेणार आहोत आत्मे जिंकलेले असणार आहे. देवाच्या राज्यासाठी आम्ही उभे राहणार आहोत. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. ओके, काही क्षण प्रभूकडे पाहूया. प्रभू करो तो पारखलेला विश्वास आमच्यामध्ये असो. प्रभू करो आमच्या जीवनामध्ये असे पांढरे शुभ्र वस्त्र असो जे त्या रक्ताने धुतलेले आहेत. आमच्या डोळ्यामध्ये अंजन असो. प्रियानो, अंतःकरणापासून पापाचे वीट मानणारे आम्ही लोक असणार आहोत. त्या व्यभिचाराचा वीट मानणारे आम्ही लोक असणार आहोत. पैसा वाढला की बाकीच्या गोष्टी देखील येतात. पवित्र शास्त्र सांगतं, पैसा वाढला की पंख लागतात. माझ्या भावानं बहिणींनो, नम्रता आणि परमेश्वराचं भय याचं पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन आहे. Oh, we thank you, Lord.
परमेश्वरा तुला धन्यवाद, तुझ्या वचनाबद्दल तुला धन्यवाद. आज त्या वचनाबद्दल प्रियांनो, आज लेट द वर्ड वॉश अस क्लीन. बावन कशी शुद्ध, सोन्यापेक्षा इष्ट असं हे वचन आहे. ते आम्हाला शुद्ध करो. पवित्र आत्मा टेक ओव्हर. होली स्पिरिट टेक ओव्हर. पवित्र आत्मा तुझं कार्य घडू दे. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. We bless you, Lord. Oh, Rabba Baba Shahari Alandara Landira. We thank you, Lord. Oh, Rabba Baba Shahari Alandara. Thank you, Master. Hallelujah, Lord.